श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आपल्या घरातील जे काही वस्तू आहेत, आपल्या किचनमधली स्वयंपाकघरामधल्या 4 वस्तू आहेत ज्या की कधी कितीही तुम्हाला मागू द्या पण तुम्ही ती वस्तू देऊ नका, चुकूनही ती वस्तू कोणाला देऊ नका, अन्यथा तुमच्या घरामध्ये गरिबी आणि दारिद्र्य येऊ शकते। चला तर मग बघूया त्या कोणत्या 4 गोष्टी आहेत। हिंदू धर्मात दान करणे अत्यंत शुभ मानले जाते, पण वास्तुशास्त्रानुसार जर बघितलं तर स्वयंपाकघरामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या दान करणं चुकीचं मानण्यात आलेलं आहे। या गोष्टीचं दान केल्यानं आपलं आर्थिक नुकसान देखील होऊ शकतो आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये गरिबी देखील येऊ शकते। स्वयंपाकघरे आपल्या सर्व घर म्हणजे सगळ्यांचाच मुख्य भाग आहे, घरांचा मुख्य भाग आहे। येथे अन्नपूर्णा देवी वास्तव करते, त्यामुळे आपल्याला आपल्या स्वयंपाकघरातलं पवित्र ठेवणं सुद्धा गरजेचं आहे। त्यासाठी वास्तुशास्त्रात काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या काही नियम आहेत ते आपल्याला पाळणं सुद्धा गरजेचं आहे, आवश्यक आहेत। काही नियमाचे पालन जर नाही आपण केले तर आपल्यासोबत काही वाईट परिणाम देखील होऊ शकतात। त्यामुळे किचनमध्ये काही गोष्टी ज्या काही आपल्या गोष्टी आहेत 4 त्या कोणाला कधीही देऊ नका किंवा दान करू नका। त्या जर गोष्टी आपण दुसऱ्याला दिल्या तर आपल्या घरातलं सुख समृद्धी हिरवून घेतली जाते किंवा जाऊ शकते। त्यातली मेन गोष्ट म्हणजे हळद आहे। आयुर्वेदामध्ये हळदीचे अनेक गुणधर्म सांगण्यात येतात, तसेच ती पवित्र देखील मानली जाते आणि ती शुभ सुद्धा असते। त्यासाठी हळद हे कोणालाही दान करू नका किंवा कोणा आपल्या घरी मागाय आलं तरी त्याला हळद देऊ नका, चुकूनही तुम्ही हळद कोणाला देऊ नका, कारण आपल्या घराची प्रगती देखील थांबते आणि आपल्याला गुरुदोष देखील प्राप्त होतो। आपल्या घराची प्रगती थांबते, आपल्या घरात जे काही सकारात्मक ऊर्जा येणार आहे ती सुद्धा येत नाही। त्यासाठी आपल्याला हळद कोणालाही द्यायची नाही। दुसरी गोष्ट म्हणजे तांदूळ आपल्याला आपल्या घरातले तांदूळ दुसऱ्याला द्यायचे नाहीत। जर आपण दुसऱ्याला तांदूळ दिले तर आपल्या कुटुंबावर, आपल्या घरावर शुक्रदोषाचा सामना आपल्याला करावा लागतो, आपल्या कुटुंबात नकारात्मक ऊर्जा देखील येऊ शकते। तर तिसरी गोष्ट आहे मोहरीचं तेल, ते सुद्धा आपल्याला दान करायचं नाही, म्हणून तुम्ही कधीही कोणालाही आपल्या हे स्वयंपाकघरामधलं मोहरीचं तेल कोणालाही देऊ नका। आणि चौथी गोष्ट आहे ती म्हणजे मीठ, कारण मीठ आणि लक्ष्मी मातेचे जवळचे संबंध आहेत, कारण मीठ हे समुद्रामध्ये तयार होते आणि लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे, त्यामुळे मीठही कोणाला देऊ नका। त्यामुळे आपली आर्थिक हानी देखील होऊ शकते आणि आपले बरेचसे नुकसान देखील होऊ शकते। तर या प्रकारे आहेत आपल्या स्वयंपाकघरातल्या या 4 गोष्टी कोणालाही देऊ नका, अन्यथा त्याचे म्हणजे भोग आपल्याला भोगावे लागतील। आपल्या घरामध्ये गरिबी देखील येऊ शकते, आपल्या व्यवसायामध्ये तोटा देखील होऊ शकतो। तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त।